नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम अमरावती येथील इच्छुक उमेदवार अंकित वारजूरकर हे आपल्या सोबत आहे। सर नमस्कार। नमस्कार। आणि पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल, कारण हे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण सध्या तापत आहे आणि या तापत्या वातावरणात थंडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आगमन झालेलं आहे आणि या थंडीत राजकीय वातावरण गरम होत असताना अनेक इच्छुक उमेदवार असतात। सर नमस्कार। नमस्कार। आणि पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल, कारण हे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण सध्या तापत आहे आणि या तापत्या वातावरणात थंडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आगमन झालेलं आहे आणि या थंडीत राजकीय वातावरण गरम होत असताना अनेक इच्छुक उमेदवार असतात, जे पक्षासाठी अहोरात्र काम करतात, मेहनत करतात, पक्षासाठी समर्पित असतात। अशा अनेक कार्यकर्त्यांची वर्णी या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लागावी असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते। खऱ्या अर्थाने ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्याची असल्याने कार्यकर्त्यावर अनेक पक्ष असतील तर त्या पक्षांची जबाबदारी योग्य कार्यकर्त्यांना योग्य उमेदवारी देण्याची असते। या निमित्तानं आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोग स्टेडियम प्रभाग क्रमांक 8 चे इच्छुक उमेदवार अंकितजी, तुमच्याकडे युवा मोर्चाच्या जबाबदाऱ्या होत्या, तर नेमक्या काय काय जबाबदाऱ्या आजपर्यंत तुम्ही पार पाडलेल्या आहेत? मी युवा मोर्चाचा माजी उपाध्यक्ष आहे। ज्यावेळेस आमचे प्रवीण पोटे पाटील साहेब अध्यक्ष होते आणि आता आमचे नितीन धांडे सर आहे अध्यक्ष। तर त्यावेळेस मी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष होतो अमरावती शहर जिल्ह्याचा। तर आणि मग यावेळेस मंडळात उपाध्यक्ष आहे। दांडे साहेब आज अध्यक्ष आहे। दांडे साहेबांच्याच नेतृत्वात आज मी मंडळाचा उपाध्यक्ष आहे। तर आता सुरू आहे अनेक युवा मोर्चांना पण इथे जे युवा मोर्चाचे आता आमची जे इथे मीटिंग वगैरे सुरू आहे, जे सगळे युवा आहे आज सगळे माझ्या सोबत आहे आणि सुरू आहे सगळे मीटिंग वगैरे कामं वगैरे सगळ्यांसोबत सुरू आहे। अच्छा, आणि तुम्हालाच भारतीय जनता पार्टीने उमेदवारी का द्यावी असा महत्वाचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो। त्याचं कारण असं आहे की तुमचं वय जे आहे, तर मला असं वाटते की तुमचं वय जवळपास 25 वर्षाचे तुम्ही युवा नेते आहात आणि जनतेची काय इच्छा आहे तुमच्याबद्दल की तुम्हालाच उमेदवारी का मिळाली पाहिजे आणि पक्षाचा काय फायदा की तुम्हाला उमेदवारी दिली? तर पक्षाचा म्हणजे मेन गोष्ट अशी आहे की मला आता 25 वर्ष सुरू आहे। 25व्या वर्षी तर मलाच ह्या द्यावी पाहिजे। मी तिकीट नव्हतो मागत, पण जे माझ्या प्रभागातले जे युवा आहे, जे युवांचे पेरेंट्स आहे, ते सगळे आज ते सगळ्यांचं एक मत आहे की अंकित तू एवढ्या वर्षापासून समाजकारण करत आहे, लोकांच्या आडीअवडीसाठी धावतं, अर्ध्या रात्री बेरात्री तू धावतं, समाजात तू काम करतो आणि प्रभागात ना कुठला समाज बघतं ना काही बघतं, प्रत्येक लोकांसाठी तू धावतं। यावेळेस आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, तू यावेळेस ट्राय कर। म्हणून सगळे युवा माझ्या प्रभागातले सगळे युवा माझ्या सोबत आहे आणि त्यांचं नेतृत्व हा ठामपणे माझ्या सोबत उभं आहे। त्यांची ताकद, त्यांची शक्ती हे सगळे माझ्या सोबत उभे आहे। प्रत्येक त्यांचे पेरेंट्स आणि सगळे लोक आज प्रभागातले माझ्या सोबत उभे आहे। म्हणून मी इथे ह्या वेळेस उमेदवारी मागितलेली आहे। पण जर उमेदवारी कदाचित नाही दिली पार्टीने तरी माझं असं काही द्वेष नाही आहे ना, मी कुठलं पाऊल उचलणार। मी एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो आणि कार्यकर्ता राहणार आणि असेच नेहमी काम करणार आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार। अच्छा, म्हणजे पक्षापेक्षाही पक्षाला मतदान करणारे जे महत्वाचे घटक आहे, जे मतदार आहे, मतदारांच्या आणि युवकांना राजकारणात संधी मिळावी आणि युवा मोर्चा म्हणजे भारतीय जनता पार्टीची प्रमुख ताकद असलेला, बरोबर ना? युवा मोर्चाला नेतृत्व मिळावं म्हणून अनेक युवकांच्या मागणी खातर अंकितजी निवडणूक रिंगणात उतरणार आहे। अंकितजी, माझा एक प्रश्न असा असेल की या जी सुरुवात केली तुम्ही राजकारणाची किंवा राजकारणाबद्दल तुम्हाला आवड कशी निर्माण झाली, तर थोडं विस्तृतपणे प्रेक्षकांना सुद्धा सांगा। मी लहान होतो, लहान असतानाच माझं असं विचार होतं की मला आर्मीत जायची खूप आवड होती। आर्मी किंवा पोलीस मध्ये जायची मला खूप आवड होती। तर पण काही कारणावशात जाऊ नाही शकलो। म्हणजे कधी फायनान्सचा प्रॉब्लेम असतो, कधी काही प्रॉब्लेम असतो, तर नाही जाऊ शकलो।
पण लहान असताना ज्यावेळेस मी शाळेत होतो, अच्छा. तर शाळेत असताना मला म्हणजे शाळेत जी प्रार्थना होते, असं. भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहे. अच्छा. तर त्यामुळे आणि मग त्याच्यानंतर अटलजीची सरकार आलेली आहे. बरोबर. तर अटलजीच्या सरकारला आणि अटलजींना बघून प्रेरित झालेलो मी. अच्छा. आणि ते प्रेरित होऊन मी त्यावेळेसच विचार केला लहानपणी की ज्यावेळेस अटलजी एवढे सॉफ्ट कॉर्नर असू शकते आणि बरोबर. ते एवढ्या वर जाऊ शकते हम्म. आणि म्हणजे त्यांनी ना जाती भेद वगैरे काही करून ते आज आपल्या भारतासाठी म्हणजे त्यांनी फार काही त्यावेळेस करून गेले. बरोबर. तर ते हे सगळं करू शकते, तर आपण का बरं नाही. अच्छा. तर तोच जज्बा घेऊन आणि तेच एक एनर्जी घेऊन आज मी असा विचार केलेला आहे, म्हटलं की चला एक युवा म्हणून, एक युवा पिढीला सगळ्यांना सोबत घेऊन अच्छा एक भारतीय जनता पार्टी सोबत आपण ह्या वेळेस इथून जुळलो पाहिजे. तर मग मी भारतीय जनता पार्टी पासून अनेक वर्षापासून इथे जुळलेलो आहोत. आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहात, सक्रिय कार्यकर्ते आहात. मागची निवडणूक तुम्ही एकदम जवळून पाहिलेली आहे, अनुभवली सुद्धा आहे. तर आता भारतीय जनता पार्टीच्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील आणि या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार असतात. तर प्रत्येकाचं वेगवेगळं व्हिजन असतं. म्हणजे निवडून येणे आणि 5 वर्ष नगरसेवक म्हणून राहणे यापेक्षाही उमेदवाराचं व्हिजन असलं पाहिजे. ते व्हिजन तुमचं आहे. तुम्ही आपली चर्चा होत असताना तुम्ही सांगितलं होतं की मला शिक्षणात बदल घडवायचा आहे, मला आरोग्य क्षेत्रात बदल घडवायचा आहे, मला माझ्या प्रभागातील मुलांसाठी एक चांगल्या पद्धतीची अकॅडमी असली पाहिजे की जिच्या माध्यमातून मुलं अधिकारी घडले पाहिजे, असंही तुम्ही बोलता बोलता सांगितलं होतं. तर शिक्षणाच्या बाबतीत जे प्राथमिक शिक्षण आहे, कसं प्रभागात अनेक गरीब श्रीमंत ही तरी आहेच, परंतु यामध्ये मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गातील घटक असतील, तर त्यांचं शिक्षण सुद्धा सुधारलं पाहिजे. यासाठी तुम्हाला काय वाटतं? यासाठी मला असं वाटते की त्यांचं शिक्षण यासाठी सुधारलं गेलेलं पाहिजे, जास्तीत जास्त म्हणजे गव्हर्नमेंटनी आणि आपल्या महानगरपालिकेने या साईडला जे झेडपी स्कूल असतात, बरोबर, त्यानंतर जे गव्हर्नमेंटचे म्हणजे महानगरपालिकेची शाळा असतात, त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे का बरं आपल्या इथे ऍडमिशन नाही होत आहे, का सगळे प्रायव्हेट स्कूलमध्ये जात आहे, का सगळे मुंबई पुणे साईड जात आहे, त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर आपण त्यांच्याकडे लक्षच नाही देऊ तर आपल्याला काही माहितीच नाही पडणार. आज बरेच शाळा या साईडला पण म्हणजे इथे कमी नाही काही तर म्हणजे खूप इथे गरीब लोकांचे मुलं, आमच्यासारखे मिडियम क्लासचे लोक इथे नाही ऍडमिशन टाकत आहे. काय प्रॉब्लेम आहे तिथे? साफसफाईचा प्रॉब्लेम आहे किंवा तिथे ते झाडं झुडपं होते, तिथून काही स्वच्छतेचं आहे, तर काय आहे. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काही ना काही आपल्याला ते समस्या लक्षात घेऊन तर शिक्षण क्षेत्रात बदल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या शाळा खाजगी शाळेसारख्या तंदुरुस्त झाल्या पाहिजे असं तुम्हाला शिक्षण माझं असं म्हणणं आहे. कारण की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये म्हणजे आज गव्हर्नमेंटच्या आपण महानगरपालिकेची शाळा वगैरे जे झडपीच्या वगैरे असतात त्यांच्यात आपण बघितलं गेलं तर बरेच शाळांमध्ये असं असतं की जे पाण्याचे टाके असतात तिथं मुलं पाणी पितात, मुलं मुली जिथे पाणी पितात लहान लहान, तिथे ते टाक्यांची 1-1 वर्ष साफसफाई नसते. अच्छा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे तिथलं वातावरण राहतात तिथं विंचू काटे साप सारखं काही ना काही निघत राहतं. आपलं लक्ष तिकडे गेलं पाहिजे महानगरपालिकेचं, ते साफसफाई झाली पाहिजे. अच्छा, हा प्रमुख एक मुद्दा तुमचा आरोग्य क्षेत्राशी शिक्षण क्षेत्राशी असेल. म्हणजे शिक्षण सोबत घेण्यासोबतच आरोग्यही सुदृढ राहिलं पाहिजे विद्यार्थ्यांचं, ही तुमची इच्छा आहे. आता ह्या प्रभागामध्ये आरोग्याच्या पण समस्या असते. आता मोदीजींच्या अनेक योजना आहेत, त्यानंतर राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, केंद्र आणि राज्य मिळून 5 लाखापर्यंतची आयुष्यमान भारत योजना आहे. तर या योजना सामान्य जनतेपर्यंत कदाचित काही लोकांपर्यंत नसेल पोहोचल्या, 90% लोकांपर्यंत पोहोचल्या असेल, 10% लोकांपर्यंत पोहोचवायच्या. यासाठी तुम्ही आतापर्यंत काय भूमिका घेतली? आता मोदीजींची एक योजना आहे स्वस्थ भारत म्हणून. तर स्वस्थ भारत मधून म्हणजे त्यांची जी योजना आहे त्याचा लाभ बरेच लोकांना झालेला आहे आणि लोक आज पण घेतात. तुमच्या माध्यमातून अनेक लोकांना, माझ्या माध्यमातून पण झालेला आहे. आता मागच्या वेळेस ज्या एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते
त्यावेळेस त्यांनी एक योजना काढली. बरेच लोकांना असं झालेलं आहे ज्यांचे मोठे मोठे ऑपरेशन झालेले आहेत सीएम फंडातून. हा, सीएम फंड मधून. तर त्याच्यातले म्हणजे कोणाचं जर एखाद्याचं बिल जर 55, 60,000, 70,000 येत आहे, 1,00,000 रुपये येत आहे, तर त्याच्यातलं 50% त्यांनी माफ केलेलं आहे. अच्छा. तर बरेच असं म्हणजे बरेच लोकांचं तिथे इथे मंत्रालयामध्ये डॉक्युमेंट्स नेऊन वगैरे त्यांचे कामं झालेले आहे. अच्छा, म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंतर्गत. मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंतर्गत. अच्छा अच्छा, म्हणजे आरोग्य क्षेत्रात तुमच्या माध्यमातून अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि आरोग्य, शिक्षण ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रभागातील महिलांसाठी, महिलांना घरी राहणे हे अवघड जाते. काहीतरी उद्योगधंदे मिळावे यासाठी अनेक महिलांची धावपळ असते. तर पावल्या वेळेत ज्या वेळ त्यांच्याकडे शिल्लक असेल त्या वेळेत त्यांना सुद्धा रोजगार मिळावा, यासाठी काय तुमचं काही विजन? असं माझं ह्यासाठी एकच विजन आहे. विजन हा आहे माझा की जे बचत गट मध्ये जे महिला असतात, बरोबर, ते बचत गट हे महिलांचं म्हणजे एक असं आहे, विकासाचं माध्यम आहेच. आणि आपण त्यांच्याकडे जास्तीत जास्त गव्हर्नमेंटने पण त्यांना ह्या वेळेस योजनाही दिलेली आहे. अच्छा. म्हणजे बचत गट अगोदर महिला फक्त एक त्यांचा तो ग्रुप असायचा, पण आज तो रजिस्टर्ड ग्रुप झालेला आहे. म्हणजे त्यांना रजिस्टर करावं लागत आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना येत आहे. त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट सिलाई मशीन्स पासून ते अगरबत्तीचे मशीन आहे, निर्मितीचे मशीन आहे, कारखाने वगैरे त्यांना टाकून देत आहे. एक बचत गट पासून पण त्यांना चांगल्या चांगल्या योजना भेटत आहे. म्हणजे ते पण आज खाली नाही राहू शकत. आणि माझा पण असा विचार आहे, समोर मी पण म्हणजे जर त्यांचं माझ्यासोबत माध्यम झालं काही, तर मी पण त्यांच्यासोबत बरंच काही करू शकतो. बचत गटाच्या महिलांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध व्हावा या प्रमुख उद्देशाने अंकितजी प्रयत्न करणार आहेतच. आणि सोबत आणखी एक प्रश्न असेल माझा, आता हे सामाजिक आणि तुमची इच्छाशक्ती हे सर्व जर विचार केला आपण, आता तुम्ही ज्या पक्षाला तिकीट मागणार आहात, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे खंदे कार्यकर्ते आहात, लहानपणापासून राष्ट्रसेवेची तुम्हाला आवड आहे, आणि आता खऱ्या अर्थानं निवडणुकीची वेळ समोर आलेली आहे. आणि या निवडणुकीच्या वेळेमध्ये कार्यकर्त्याची तपासणी हे केल्या जाते. आता यामध्ये राजकारणात अफवांचा सुद्धा बाजार असतो. कुणी कुणाच्या नावाचं काय अफवा करेल याची काही गॅरंटी नसते. म्हणून राजकारण, समाजकारण वेगळं. पण दोन्ही गोष्टीचा जर विचार केला आपण, तर प्रामाणिक समाजकारण करणाऱ्या व्यक्तीला राजकारण थोडं अवघड जातं, पण ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. राष्ट्र उन्नतीचं दुसरं माध्यम म्हणजे राजकारण आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटते की तुमचे जे अनेक समर्थक असतील, काही तुमच्यावर प्रेम करणारे असेल, काही न करणारे असेल, तर काही लोक तुमच्या चर्चा, उलटसुलट चर्चा तुमच्या बाबतीत होतील यात शंका नाही. तर तुम्हाला काय वाटते याबद्दल? मला असं वाटते की जे माझ्या सोबत आहे ते नेहमी माझ्या सोबत असतात. अच्छा. आणि जे विरोधक आहे, विरोधकांचं तर आपण काही करू नाही शकत. कारण की अटल बिहारी वाजपेयींचा एक शब्द मला आज पण आठवते की विरोधानेच माणूस मोठा होतो. अच्छा. आणि मी म्हणतो की जेवढा माणसाचा विरोध होणार, जेवढा माणसाला ते म्हणतात ना, लोहा जितना तपेगा उतना ही चमकेगा, तर बस विरोध जेवढा होणार तेवढा मी मजबूत होणार आणि मी आपल्या लोकांसाठी काही ना काही करू शकणार. बरोबर. आज जर माझा विरोधच नाही झाला तर मला असं वाटणारच नाही की मी त्या फील्ड मध्ये काम करत आहे. विरोध त्याच वेळेस होते जर एखादा व्यक्ती जर काही चांगलं काम करत असेल ना, तर त्याचा विरोधी विरोध करतात. विरोध पण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झालेला आहे, बरोबर, अटल बिहारी वाजपेयींचा झालेला आहे. तर विरोध मी काय, मग मी तर एक तर लहान आहे. बरोबर. आम्ही तर म्हणजे ज्या वेळेस इथे काँग्रेसची सत्ता होती, आम्ही त्यावेळेस नारे लावलेले. अच्छा. आम्ही त्यावेळेस नारे लावलेले. आम्ही त्यावेळेस त्यांचे म्हणजे ज्या वेळेस इथे भाजपचं महाराष्ट्रात भारतात काही नव्हतं, फक्त गुजरातच्या अलावा, त्यावेळेस आम्ही एकटं म्हणजे इथे सगळे मिळून आम्ही भाजपचे सगळे इथे मिळून त्यावेळेस आम्ही लहान असताना आम्ही नारे लावलेले. त्यावेळेस आम्ही त्यांना घाबरलो नाहीये. म्हणून विरोधाला मी कधी घाबरत नाही, विरोधाचा मी डटून सामना करतो. आणि
मध्यंतरी मी एका बातमी ऐकली हो. की तुमचं नाव इतरही पक्षाकडून लोकांनी ते प्रेझेंट करून घेतलं असेल हो. किंवा झालं असेल हो. किंवा चर्चेमध्ये ते नाव समोर आलं असेल. अनेक दुसऱ्याही पक्षाचं तुमच्यावर प्रेम असू शकते, यात शंका नाही, कारण की चांगल्या कार्यकर्त्याची प्रत्येक पक्षाला गरज असते. पक्षाला. याबद्दल काय सांगा? म्हणजे काय असतं, ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं सर्वे मध्ये आणि प्रत्येक गोष्टीत नाव येतं. आज प्रत्येक पक्षांची जे सर्वे सुरू आहे, कारण की 8 वर्षानंतर हे महानगरपालिकेची इलेक्शन बरोबर. झालेली आहे. तर अनेक पक्षाची इथे सर्वे सुरू आहे. तर ज्यावेळेस इथे सर्वे सुरू असतात तर सगळ्यांची म्हणजे काही लोक जे आपल्या मनापासून जे आपल्याला बरोबर. चाहतात, तर त्यांचं असं मत असतं सगळ्यांना आपण आपल्या सोबत एका पक्षात घेऊ शकतो असं तर नाहीये. बरोबर. सगळ्यांचं आपापलं अलग अलग पक्ष असतं, संविधानाने त्यांना हक्क दिलेला आहे. बरोबर. तर असं असतं की ज्यावेळेस सर्वे होतो तर एकदा असं झालं की एक पक्ष आला, त्या पक्षाने सर्वे केला, त्याच्यात पण माझं नाव आलं. दुसऱ्या अच्छा. पक्षाने सर्वे केला, त्याच्यात पण माझं नाव आलं. तिसऱ्या पक्षाने सर्वे केला, त्याच्यात पण माझं नाव आलं. आणि त्यांनी न बघता म्हणजे न विचारपूस करता त्यांनी न्यूज वगैरे करून टाकली. अच्छा. पण असं आहे, मी भारतीय जनता पार्टीसाठी एकनिष्ठ आहे अच्छा. आणि एकनिष्ठच राहणार. मला जर तिकीट नाही दिली तरी मी असं काही उलट तुलट पाऊल नाही उचलणार. अच्छा. मी भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेट साठी काम करणार, जे इथं त्यांना जे तिकीट देणार. मी सुद्धा मागत आहे तिकीट, अच्छा. पण मला न देता जर कोणाला दुसऱ्याला दिली दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्या सोबत सोबत आहे अच्छा. आणि त्याच्या सोबत त्याच्या राहणार. आणि इथून जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे आतापर्यंत इथे भारतीय जनता पार्टी या प्रभागात 8 नंबर मध्ये इथे निवडून नाही आलेली आहे. अच्छा. पण यावेळेस विजयाचं म्हणजे कमळ तुम्ही फुलवणार. मागच्या 20 वर्षापासून इथे भारतीय जनता पार्टीचं इथे काहीच नाही आहे. मागच्या 20 वर्षापासून इथे भारताचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात म्हणजे 2017 मध्ये एवढी लहर असून पण इथे भारतीय जनता पार्टीचा आम्ही खूप त्यावेळेस पण जोर लावलेला आहे. यावेळेस आम्ही 101% इथे भारतीय जनता पार्टीचं कमल फुलवणार म्हणजे फुलवणार. कोणीच आम्हाला इथे थांबवू शकणार नाही. अच्छा. हो. दृढ संकल्प आणि प्रबळ इच्छाशक्ती, राजकारणातून समाजकारणातून राजकारणात आलेले व्यक्तिमत्व अंकितजी यांची आहेच. तर या पार्श्वभूमीवर आपण अंकितजी सोबत मनमोकळी चर्चा केली आणि अंकितजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेच. अंकितजी सारखं नेतृत्व लाभावं असं अनेकांना वाटतं, म्हणूनच त्यांच्याकडे अनेक पक्षांच्या लोकांच्याकडनं मागणी सुद्धा झाली आणि सर्वेमध्ये त्यांचे विविध पक्षाच्या वतीनं नावं सुद्धा आलेले आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचे खंदे कार्यकर्ते, खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख असल्याने ते पुण्याच्याही आमिषाला बळी न पडता भारतीय जनता पार्टी सोबत एकनिष्ठ आहे, राहतील असं त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे. या चर्चेत आपण सहभाग घेतला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. भेटू.